नमस्कार, अमेझिंग किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाचणीची आंबोळी आणि नाचणीचं आंबील या दोन रेसिपी बघणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे मी पीठ घरघंटीवर दळून घेतलं होतं आणि याच्यामध्ये जास्त करून फक्त नाचणीचंच पीठ आहे, बाकी कोणतंही पीठ मिक्स केलं नाही। मी नाचणी स्वच्छ धुवून 2 दिवस चांगली सुकवून त्याच्यानंतर हे पीठ दळून आणलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 5 चमचे पीठ घ्यायचं आहे। तर हे 5 चमचे मी पीठ इथे नाचणीचं घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं। ह्याच्या कुठेही गुठळ्या राहायला नाही पाहिजे। छान असं हे पीठ चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे। आंबील बनवण्यासाठी इथे मी आपलं मातीचं भांडं घेतलेलं आहे। मातीच्या भांड्यामध्ये आंबील खूप छान होतं। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही तुमच्या घरी जे स्टीलचं भांडं असेल त्याच्यामध्ये आंबील बनवलात तरी चालेल। मातीच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं। पाणी गरम झालंय। आता हे नाचणीचं पीठ पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि एका हाताने हे सावकाश असं ढवळायचं। आणि सारखं चमच्याने ढवळत राहायचं आहे, नाहीतर नाचणीच्या पिठाच्या लगेच गुठळ्या होतात। उन्हाळ्यात जास्त करून नाचणीची आंबील बनवली जाते। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पिठाची आंबील बनवली जाते। कोकणात जास्त करून नाचणीची आंबील बनवली जाते आणि नाचणीची आंबील ही शरीरासाठी खूप थंड मानली जाते आणि ह्याच्यामध्ये जास्त करून कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्या कारणाने नाचणीची आंबील बनवली जाते। इथे मी जिरा पावडर घेतली 1 चमचा, ती पण घालायची आहे। 1 चमचा याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि परत हे थोडंसं ढवळायचं आहे। आंबील छान असं घट्ट असं झालेलं आहे। 1-2 मिनिटाला उकळी घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा। आंबील छान असं उकळलेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचं आणि हे कंटिन्यू ढवळायचं आहे। ह्याच्यावर जी साय येते ती आली नाही पाहिजे। कंटिन्यू हे थंड होईपर्यंत आपल्याला थोडं थोडं करून ढवळायचं आहे आणि आंबील पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये दही घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। दही घेताना आपण जे घरात विरजण घालतो तर तेच दही घ्यायचं आहे, बाहेरचं आंबट दही घ्यायचं नाही आहे। आणि इथे मी 2 लसूण बारीक करून घेतलेल्या होत्या, एकदम बारीक केलेल्या आहे आणि 1 अख्खी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून। मिरची ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आणि आपली नाचणीचं आंबील पूर्ण थंड झालेलं आहे। आता पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। इथे माझ्याकडे मातीचं काळं भांडं आहे, त्याच्यामध्ये ह्याच्यातली थोडीशी आंबील काढून घ्यायची आणि ही रात्रभर अशीच ठेवायची आणि जेवढी आपल्याला आता पाहिजे तेवढ्या आंबीलमध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये हे दही घालून घ्यायचं आहे। 1 वाटी याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे दही चांगलं विस्कीने फेटून घ्यायचं। याच्यामध्ये आपल्याला हे ताक घालून घ्यायचं। थोडीशी मिरची घालायची। परत एकदा हे छान असं ढवळून घ्यायचं। रवीने थोडीशी आंबील फेटून घ्यायची। आता ही आपल्याला 1 तास अशीच ठेवून घ्यायची आहे, कारण त्याला दही प्रॉपर लागलं पाहिजे। त्यामुळे 1 तास मी ही अशीच ठेवून घेणार आहे। 1 तास झालेला आहे, बघू शकता छान अशी आंबील बनून रेडी झालेली आहे। आता परत एकदा रवीनेही ढवळून घ्यायची। लसणीचा खूप छान असा स्मेल येतोय, म्हणून 1 तास लसूण घातल्यानंतर ठेवून द्यायची। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची
आपलं नाचणीचं आंबील रेडी झालेलं आहे। नाचणीची आंबोळी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। इथे मी 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे इथे चणा डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये डाळ भिजेल एवढं पाणी घालायचं। 1-4 तास डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे। इथे मी दुपारी डाळ भिजत ठेवली होती। आता ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची। थोडंसं पाणी घालायचं डाळीमध्ये आणि डाळ बारीक करून घ्यायची। डाळ बारीक करून घेतली का भांड्यामध्ये काढून घ्यायचे। इथे मी थोडासा आपला रात्रीचा जो भात असतो तो एकदम फ्रेश घेतलेला आहे, तो घालायचा 1 वाटी। भात पण याच्यामध्ये घालून घ्यायचा। ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून 2 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचंय। 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं। जास्त घालायचं नाही, थोडं थोडं याच्यामध्ये गरम पाणी घेऊन पीठ पातळ करायचं आहे। बघू शकता छान असे पीठ दळून रेडी झालेलं आहे। थोडंच पीठ आपल्याला पातळ करायचं, जास्त पातळ करायचं नाही। छोटासा कांदा घालायचा याच्यामध्ये आणि गरम केलेलं तेल घालायचं कांद्यावर आणि पीठ झाकून ठेवायचं। आंबोळीचं पीठ ठेवलं होतं। छान असं हे पीठ आलेलं आहे आणि आता गरमी आहे त्यामुळे जास्त प्रमाणात आलंय पीठ। आपण जो कांदा घातला होता तो काढून टाकायचा आहे आणि पीठ छान असं ढवळून घ्यायचं, म्हणजे ते खाली व्यवस्थित बसलं जातं। असंच पीठ आलं तरच आंबोळी आपली खूप छान होते। आता पिठामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि मीठ चांगलं ढवळून घ्यायचं, म्हणजे ते सगळ्या पिठाला लागलं जातं। इथे मी भिडं घेतलंय। अगोदर थोडंसं गरम करून 10-15 मिनिटं ठेवलं होतं, कारण खूप दिवस वापर झाला नाही तर ते पटकन त्याच्यावर आंबोळी उचलली जात नाही, म्हणून थोडंसं तेल लावून ठेवलं होतं। आणि आंबोळी घालून घ्यायची। मग 1-2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं आणि आंबोळी दुसऱ्या बाजूने परतवून घ्यायची आणि सावकाश काढून घ्यायची। परत भिड्याला थोडंसं तेल लावायचं आणि अलगद हाताने गोल फिरवून घ्यायची। झाकण ठेवायचं आहे।